राज्यामधील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल प्राप्त झालेला आहे। बीडच्या पोस्ट कार्यालयामध्ये हा ईमेल प्राप्त झाल्याची माहिती आहे। राज्यामधील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे। बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल प्राप्त झालाय। बीडच्या पोस्ट कार्यालयामध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुद्धा झाली आहे। तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्ब स्फोट होणार आहे। सर्वांना तातडीने बाहेर काढा अशा आशयाचा मजकूर असलेला आणि कोइंबतूर या शहराचा उल्लेख असलेला ईमेल पोस्ट विभागाच्या मुख्य कार्यालयाला प्राप्त झाला। त्यानंतर या संदर्भातली सूचना राज्यभरातील सर्व पोस्ट कार्यालयाला देण्यात आली होती आणि त्यानुसार बीड इथल्या बॉम्ब शोधक पथकानं तातडीने पोस्ट कार्यालयामध्ये दाखल होत या ठिकाणी तपासणी केली आणि कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र अचानकपणे आलेल्या या तपासणीमुळे पोस्टामुळे दाखल झालेले नागरिक काही काळ गोंधळलेले होते। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतो सातत्यानं मागच्या दिवसांचा जर रेकॉर्ड काढला सतत या निनावी धमक्या येत आहेत, या संदर्भात आता काय ताजी माहिती आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय? तर आपण जर पाहिलं तर पोस्टाच्या मुख्य कार्यालयात अशा संदर्भात हा मेल आला होता की राज्यातील सर्व कार्यालयातील किंवा पासपोर्ट कार्यालयातील या विषाणू वायूने भरलेले RDX बॉम्ब उदय, तुमचा आवाज येत नाहीये, पुन्हा एकदा अपडेट घेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। राज्यातील पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी आलेली आहे। बॉम्बस्फोट होणार असल्याचा पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांना ईमेल प्राप्त झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सगळी तपासणी केली गेली। मात्र काही धोका नसल्याचं सांगितलं गेलं, मात्र काही काळ इथं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। सायनाइड विषारू वायू मिश्रित 16 RDX बॉम्बस्फोट बॉम्बस्फोटांना उडवण्याची धमकी आलेली होती।